यत्न नाही. आपल्या आजच्या अस्तित्वासाठी शेकडो वर्ष आसुरी शक्तींशी झुंज घेणाऱ्या आपल्या पराक्रमी पूर्वजांची ही गौरव गाथा आहे. युग प्रवर्तक आद्य क्रांतिकारक विश्ववीर छत्रपती शिवराय अन्यायी शक्तीचा नाश करण्याची प्रेरणा तुमच्या चरित्रात आहे. हे महान छत्रपती शिवराय आम्हा बालकांना ही प्रेरणा मिळत राहावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. आपल्या चरणी हे चित्रकृतीचे पुष्प सश्रद्ध अंतःकरणानं साभिमान समर्पण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा आहे ती समोर अभिनया माझलाय ती रेडाक्षी महिषासुरवणी. तुझं प्रयत्न त्यानं नुसतं उत्मात केलंय. सौता हातात घन घेऊन जगदंबेवर घाव घातला. तांदळाच्या पार टिकऱ्या टिकऱ्या केल्या. माझी एवढी उमर झाली पण असला तिरपांगणा सेनापती मी कधी पाहिला नाही. फिरंगोजी काका त्याचं हे सगळं आकरीत चाललंय ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी. कारण तिथं संख्याबळानं तो आपल्याला भारी आहे पण आपली ताकद आहे सह्याद्री. त्यामुळे जोवर तो सह्याद्री परत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवा. जी राज, आपली समधी ताकद एक वाटली तरी 7,000च्या पुढे जात नाही राज. मग काय म्हणणे काय आहे आपले? तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून न्यावी असं वाटतं. ठीक आहे.
आता काय राजमंडळाला तप करायचंय. समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या अटींनी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे? आऊसाहेब, ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडली खायचं, तहाचा जो मानेवर घ्यायचं, असला अपमानकारक सल्ला त्यांना देवतोच कसा? ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही, त्या अफजल खानाच्या हाशमांनी घराघरात शिरून आपल्या लेखी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना. इतके षंढ आहेत का ते? राग कसा येत नाहीये त्यांना? राग येत असेल आऊसाहेब, पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेल्या अत्याचारामुळे कदाचित त्यांची मन आमच्या काळजीनं तर सुचवत असतील. शिवबा, आम्ही आई आहोत तुमची, आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोड्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला. किमान तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? का तुम्ही सुद्धा आमचा संताप वांझोटा ठरवणार आहात? आम्ही येतो. आई अंबे जगदंबे काली संगरात जगे कानव ठेचाया माराया आम्हाला पडते रायगडाची जगदंबाई आज तुला आळावी एक सुनाची अखेरची तू असला आज बाबुली समजा मुक्त कराया निर्धार विखरते बाबाई निर्धार विखरते बाबाई निर्धार विखरते त्या राक्षसाने माझा अपमान केलाय, परंतु तू चिंता करू नकोस. त्यास आईसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाखवते. माझी शक्ती तुझ्यात ठाई. तुझा हाते तो अवसर मारविते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले शोभा.
विजयी 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 हानाजी बरोबर महाराज, जावळी जिंकल्यानंतर आम्ही भोवत्या डोंगरावर प्रतापगड उभारायला सांगितला होता. त्याचं काम कुठवर आलं? पूर्ण झालंय. आपलं पाऊल लागायचा अवकाश आहे. ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपीनाथ पंथांना पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचे आमंत्रण दिले. महाराजांना जीवानीशी मारायला आलेला खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीस तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्षाकडून खातपाताची शक्यता होतीच. म्हणूनच भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही. प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एक जण शामियाना बाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले. महाराजांनी हिरोजी इंदलकरांना सांगून भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शानदार शामियाना उभारायला सांगितला व तो भयानक चिंतात्मक दिवस उजाळला, म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659. खान शामियानात पोहोचला व खानाने भेटीच्या नियमाचे उल्लंघन केले. त्याने त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा त्याला सुद्धा शामियानाच्या आत घेतले. महाराजांना हे कळताच महाराजांनी शामियानाच्या दिशेने जाणारे आपले पाऊल थांबवले व आम्ही घाबरलो असे खानाला दर्शविले. क्या हुआ काय क्या हुआ? सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना, घाबरले ते. आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही. शिवाजी घाबरला. पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना, और शिवा घबरा गया. वो शेर है कि चूहा? ते भेटी आणि ते समजेलच. तसं नव्हे, म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे. तुमच्या बंडाला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी हुकायला नको. पाठवा त्याला बाहेर. बंडा, तुम बाहर जाओ. अब तो बुलाओ शिवा को. हा, आता काही अडचण नाही, आलोच. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून. सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणी तुम्हाला कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो. अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला
तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकम का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. जैसे मृगराज है. शिवशंकर आम्हाला हसेल. शहाजी महाराजांची आण आहे आम्हाला की ब्राह्मणास मारू नकोस. तुम्हाला अभय दिला जा. जय शंकर. विधभर पोटाच्या इसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाची बरोबरच संपू दे. चला काका. या दीपाई, जावळीची खबर ऐकायला कान अगदी आतुरले. आजच काय
पण जगाच्या अंतापातूर पवाडे गायले जातील असा पराक्रम शिवाजी राजांनी गाजवला. तुमच्या लेकरांनी तुमच्यासाठी नजरानं पाठवलं. संभाजी कावजी या की संपूर. हे घ्या औषध, याचा फैसला तुम्ही करणार आहात असं धनी म्हणाल. हे घ्या. अफजल्या, माझ्या कुंकवाला हात घातला होतास. बघ माझ्या लेकरानं तुझ्या रक्ताचा सडा घातला. याचं मस्तक वाले किल्ल्याच्या कोनाड्यात बसवा, निवत चालवा. सेवा, वडिलांच्या अपमानाचा सूड घेतलास. थोरल्या भावाच्या खुनाचे उसने फेडलेस. माझी पुस्तक झाली सेवा. आज खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला गेला. आता मागे फिरू नकोस. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. पवित्र प्रतापगडाच्या पायथ्याशी 32 दातांचा अवाढव्य म्लेंछ बोकड फाडल्यानंतर पुढच्या अवघ्या 18 दिवसात खचलेल्या खंगलेल्या आदिलशाहीला धुळीस मिळवत महाराजांनी विजापूर सल्तनतची तब्बल 21 ठाणी स्वराज्यात सामील करून घेतली. आणि इथून पुढे चालू झाला तो मुघल साम्राज्याशी ऐतिहासिक सामना, ज्यामध्ये पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली, स्वराज्यवाढीसाठी सुरतेची लूट केली, जाणीवपूर्वक पुरंदरचा तह केला, आग्रा येथून मुघल बादशाह औरंगजेबच्या नजर कैदेतून सुखरूप सुटका करून घेतली. असे एक ना अनेक पराक्रम गाजवत असताना शेवटी तो सुवर्ण दिवस उजाडला. म्हणजेच 6 जून 1674 आपल्या राजाचा राज्याभिषेक दिन. PR पोटे पाटील कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर VB सिरीज प्रस्तुत धगधगत्या शिवकालीन इतिहासातील रत्नजडित पान. ऐकलत का? धगधगत्या शिवकालीन इतिहासातील रत्नजडित पान. ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या भाज्यांनो
रान किल्ल्यानोजी हे ऐका ऐका सात समुद्रानोजी बादशाही पडवायाची छतावर नाचे शिवशाही बादशाही पडवायाची छतावर नाचे शिवशाही शिव सुंदर केसरी राजा मचला नतद्रष्टांना हा चमत्कार वाटेलही, पण हा चमत्कार नसून दगदगता संघर्ष होता मराठी मातीसाठी, हिंदू अस्मितेसाठी, रयतेच्या स्वराज्यासाठी आणि येणाऱ्या तुमच्या आमच्या भविष्यासाठी. म्हणूनच रयतेचा हा राजा जवळजवळ 350 वर्षानंतर आजही प्रत्येकाच्या मनावर शिवछत्रपती म्हणून आपलं अधिपत्य स्थापन करून आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज
कीर्तिचंद्र अलांछिता कीर्तिचंद्र अलांछिता कीर्ती मुखमंडिता प्रजा दुःखहारका कीर्ती मुखमंडिता प्रजा दुःखहारका श्रीधारी भूमिभारवाहका चक्रध्वजधारी सिंहासन साधका श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा श्रीपती भूपती